MPSC राज्यसेवा 2027 पासून वैकल्पिक विषय बघा आपल्या आयोगानं काढून टाकलेला आहे. मग त्याविषयी लक्षात घ्या की त्यातले प्लस काय मायनस काय म्हणजे लक्षात घ्या, त्या संदर्भात थोडं बोलतोय. तर पहिली गोष्ट बघा की आता इथून पुढं लेव्हल प्लेइंग फील्ड असं म्हणजे एका पातळीवर सगळे म्हणजे असं म्हणता येईल. का तर ते ऑप्शनलमुळं काय व्हायचं की जुन्या लोकांनी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं असायचं ऑप्शनल एक गोष्ट, आणि परत ऑप्शनलमध्ये असणारी वैविध्य म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे हिस्ट्री, PSIR किंवा जॉग्राफी, अँथ्रो किंवा काय असं व्हायचं. मग काय विषयांचा सिलेबस कमी, काय विषयांचा सिलेबस जास्त, अर्थात आपण निवड करूनच ते निवडलेलं असायचं, पण त्यामुळं काही ठिकाणी जास्त गुण मिळायचे, काही वेळा कमी गुण एखाद्या वेळेस मिळायचे. आणि लक्षात घ्या त्यामुळं तपासण्यात सुद्धा ती वैविध्य जाणवायचं म्हणजे गुण मिळताना सुद्धा. त्या अर्थानं लेव्हल प्लेइंग फील्ड. आणि आता फक्त 4 GS, एसे आणि इंटरव्ह्यू म्हणजे लक्षात घ्या ह्यावरच प्रत्येकजण हे पेपर देणार आहे. ऑप्शनल काय द्यायचाच नाही. त्यामुळं बघा आता लेव्हल प्लेइंग फील्ड किंवा एक समान पातळीवर आता सगळे आहेत आणि तशी मुख्य परीक्षा होईल आणि इंटरव्ह्यू होईल. म्हणजे त्या अर्थानं एक लेव्हल प्लेइंग फील्ड मिळालेला आहे बघा. हा पहिला चांगला परिणाम आहे त्याचा. दुसरा चांगला परिणाम काय आहे की वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल विषय तुम्हाला स्वतः शोधायला लागायचा, नंतर त्याचे कंपल्सरी क्लासेस करायला लागायचे. आणि शिवाय आता तो भाग काढून टाकल्यामुळं ह्या 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार नाहीत. आणि पूर्व आणि मुख्य परीक्षा दरम्यान जो वेळ असतो किंवा एकूणच तुमच्या एंटायर ह्या प्रक्रियेत जो एक वेळ असतो ऑप्शनसाठी दिला जाणारा तो आता कमी होणार आहे. आणि जास्त फोकस आता GS आणि एसे आणि इंटरव्ह्यूवर असणार आहे लक्षात घ्या. त्या अर्थानं म्हणजे वैकल्पिक विषयाच्या बाबतीत जे नियोजन करायला लागायचं त्यातनं आता विद्यार्थ्यांची सुटका झालेली आहे म्हणजे त्या अर्थानं. आणि ह्या झाला विद्यार्थ्यांच्या बाजूनं गोष्ट. आणि आता प्रशासनाच्या बाजूनं काय त्यांची सोय झालेली आहे. त्यांना वेगवेगळे लोक शोधा वेगवेगळ्या विषयांसाठी आणि परत नंतर चेक करायला ते लोक शोधा, तर पेपर काढायला शोधा आणि पुन्हा त्यात एक वाक्यता ठेवा. म्हणजे हे खूप कठीण काम होतं आयोगासाठी. मग प्रशासकीय सोय त्या अर्थानं पण ते चांगलं झालेलं आहे. त्यामुळे रिझल्ट पण अजून जर काही वेळ लागत असेल रिझल्टला तर तो वेळेत लागण्याला सुद्धा मदत होईल. आणि अर्थात लक्षात घ्या UPSCचं पण अगदी 3-4 वर्षापासून चाललेलं आहे की ते ऑप्शनल काढायचं ते अजून शक्य झालेलं नाही. अतिशय चांगली गोष्ट आयोगानं केलेली आहे म्हणजे त्या निर्णयाचं स्वागत करायला पाहिजे. लक्षात घ्या 1-2 विद्यार्थ्यांचे बघा मेसेज आलेले होते की आता पुन्हा एकदा बाजार सावध झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या त्यांच्या हातातनं ते काढून टाकलेलं आहे म्हणजे साधन म्हणजे वैकल्पिक विषयातले मास्टर जे लोक आहेत असं स्वतःला म्हणत होते तर ते काढून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं आता मग GS वर लोड येणार, एथिक्सवर लोड येणार, एसेवर लोड येणार. मग आपल्याला पहिल्यापासूनच ते करायला पाहिजे, मग हेच करायला पाहिजे. मग ते नवीन मुलं त्याला भूलतापांना बळी पडतात. म्हणजे लक्षात घ्या आता सगळ्यांना समान गोष्ट आहे, तुमच्यासमोर हातात वेळ आहे. आणि एक गोष्ट मात्र खरी आहे की GS 1, 2 आणि 3 किंवा जास्त करून GS 1 आणि 2 मध्ये जास्त फरक मार्कांमध्ये येणार नाही. GS 3 एक फरक आणू शकतो पण GS 1, 2, 3 इतक्या आणणार नाही. इतका फरक मात्र एसे आणि एथिक्स आणू शकतात. म्हणजे हे कबूलच करायला पाहिजे. का तर एसे आणि एथिक्सला तुमचे पर्सनॅलिटी जी आहे ना ती रिफ्लेक्ट होत असते पेपरमध्ये. आणि तुम्ही कसं प्रेझेंट करताय, कसं उत्तराला सामोरं जाताय, प्रतिक्रिया कशी देताय, त्यामुळे अर्थातच ती गोष्ट. आणि 275 मार्कांचा असणारा इंटरव्ह्यू म्हणजे लक्षात घ्या तिथं बघा आता कस लागणार आहे किंवा खरी स्पर्धा एसे, एथिक्स आणि इंटरव्ह्यूमध्ये जास्त जो कोण म्हणजे व्हरायटी येईल तिथं मार्कांमध्ये बघा. म्हणजे तिथं गॅप पडेल लोकांच्या. GS 1, 2, 3 मध्ये तसा मेच देणाऱ्यांच्यामध्ये गॅप कितपत पडेल म्हणजे साशंकता आहे. पण उरलेल्या तिथं फोकस असणार आहे. त्याचा अर्थ असा नव्हे की त्या घटकांवर तुम्ही फोकस करा. GS मध्ये सुद्धा मार्कांत फरक नक्कीच असू शकतो. पण तुलनेनं हे जे ट्रायो आहे म्हणजे एसे, एथिक्स आणि म्हणजे GS 4चा पेपर आणि इंटरव्ह्यू आणि ती पर्सनॅलिटी आहे बघा. मी म्हणजे आपला प्रोजेक्ट छायाचा जो चॅनल आहे टेलिग्राम प्रोजेक्ट छाया MPSC त्यावर बघा अराउंडस मी अलीकडच्या काळात देतोय तिथं म्हणजे व्हरायटी अशी तुमच्याकडे पाहिजे म्हणजे लक्षात घ्या. आणि तुम्हाला ते जाता जाता पचवता यायला पाहिजे. त्यासाठी सेपरेट नोट्स काढा, त्यासाठी सेपरेट वेळ द्या. म्हणजे अशी गोष्ट न करता जाता जाता स्वतःला आपलं कल्चरल कॅपिटल वाढवण्याची गरज आहे. आणि त्या आधारे आपण तिकडं चांगल्या प्रकारे न्याय द्यायला देऊ शकतो. आणि अर्थात त्याला सुद्धा एक काही स्टेप्स आहेत म्हणजे लक्षात घ्या. पण ऑप्शनल काढून टाकणं आणि अजून एक त्यात गोष्ट महत्त्वाची आहे
ऑप्शनलचा तसा काही प्रशासनात उपयोग तसा काही होत नव्हता. आणि तुम्ही म्हणाल की मग बाकी सिलेबसचा उपयोग होतो का नाही, तर नक्कीच लक्षात घ्या. इकॉनॉमी असू दे, इव्हन हिस्ट्री असू दे, किंवा आपल्याला भूतकाळ त्या गोष्टीचा माहीत असला तर वर्तमानात काय करायला पाहिजे हे कळतं. तसं जॉग्राफीचं आहे किंवा म्हणजे ऑप्शनल म्हणून नव्हे, GS मधले जे त्रोटक भाग आहे म्हणजे लक्षात घ्या तो पुरेसा आहे. म्हणजे लक्षात घ्या तुमच्या ज्ञानात वैविध्य आणण्यासाठी. आणि ऑप्शनल ही आता आउटडेटेड गोष्ट तशी झालेली पण होती, लक्षात घ्या. त्यामुळं एक तयारीला एक दिशा येईल, तुम्हाला प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करता येईल. आणि एका ठिकाणी GS आणि दुसऱ्या ठिकाणी ऑप्शनल, ह्यातनं पण आम्हाला वेगळा अनुभव रुद्रममध्ये वेगळा आला होता. मागच्या वेळेला खूप कसरत व्हायला झाली होती. त्या अर्थानं ह्या आयोगाच्या निर्णयाचं स्वागतच करायला पाहिजे, लक्षात घ्या.